आणि आज आलो आहे मी रत्नागिरीमध्ये. मी म्हणजे आपले खेळचे रील स्टार आहे सिद्धू, शुभ्या आणि तू साहिल. आणि हा तर काय याला कोण ओळखत नसेल, जाऊ दे थोडा विषय. टीममधली शेवटचे जे येणार होते ते साईचे आता आले. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे आता येतो प्रथमेश पवार. तुम्ही याला रीलमध्ये वगैरे बघितले असाल. छकुली, ए छकुली, छकुली कुठे दिसत नाही. छकुली, अरे दादाचा आवाज. ब्लॉग वगैरे बघतोस? हा थँक्यू बस काय आवडतात ना मग. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की आज माझा थोडा आवाज कमी गेला ब्लॉगमध्ये, कारण की आज दाढ काढले मी, त्याच्यामुळे थोडं दुखतं आहे, थोडं सांभाळून घ्या. आणि आज आलो आहे मी रत्नागिरीमध्ये. मी म्हणजे आपले खेळचे रील स्टार आहे सिद्धू, शुभ्या आणि तू साहिल. आणि हा तर काय याला कोण ओळखत नसेल, जाऊ दे थोडा विषय. तर आज आलो आहे मी रत्नागिरीमध्ये का तर तुम्हाला सांगतो. जे मागे एक रील्स केली होती बघा, माझी शेती माझा अभिमान म्हणून, तर त्या रील्सचा आज बक्षीस वितरण आहे. तर त्या बक्षीस वितरणासाठी मी आलो इथे रत्नागिरीमध्ये. अजून म्हणजे फर्स्ट टाईम तर आम्हीच इथे पहिल्यांदा आलो आहे, अजून कोणी आलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बक्षीस वितरण आहे, तर तुम्हाला दाखवतो की ट्रॉफी वगैरे कशी आहे. तर फायनली पूर्ण तयारी झाली इथे. आणि आत्ता आपल्या टीममधले शेवटचे जे येणार होते ते साईचे आता आले. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे आता येतो प्रथमेश पवार. तुम्ही याला रीलमध्ये वगैरे बघितले असाल, तो आता इथे आला आहे. आवडा एक अभिगुरव येतो आहे, प्रथमेश पवार आला आहे. आणि हा तिथे असे कलाकार आहेत हा तिथे. तर त्या सर्व कलाकारमध्ये आमचा सत्कार होणार आहे. देवाच्या कृपेने नंबर येऊ दे. नाही देवाच्या कृपेने नंबर येऊ दे. हा टपला आहे, हा एक टपला आणि हा एक टपला आहे. आमचा टपचा विषय नाही. आमचा विषय काय माहिती, आम्ही मित्र आलो, आमच्या मित्रांमध्ये कोणाचा पण येऊ दे, आम्ही खुश आहोत 100% खुश. भाग घेतलेला ना त्याला महत्व आहे, बरोबर आहे ना. बरोबर. मग नंबर येऊ दे अगर नको येऊ दे. मला वाटलं ऋतू दादा. ट्रॉफी आपल्या चिपळूणमध्ये किंवा खेळमध्ये येऊ दे, हा बस. बाकी पब्लिकने सपोर्ट केला आहे. अर्धा का नको, मला अर्धा पाहिजे. घे कोण बघत नाही, घे. फुकटच खा, मी पण फुकटच खातो. माझा दात दुखतोय, त्याच्यामुळे यांची मजा झाली. भावाचा विचार करतो, भावाला त्रास नको खायला. भावाला तरच नको अर्धा काय. दे, कोण बघत नाही. हॅगी वत आहे. तुम्ही खातो ना, माझा समोसा तो दिसतोय त्यांना. ह्याच्यात फक्त आम्ही तुझा विचार केला, बाकी काय आम्हाला कोणाशी लेणं देणं नाही. भावाला एवढा पण त्रास व्हायला नको, एवढा पण सपलायशी. ऐकून बरं वाटलं. ऐकून भाव तुम्ही आपले खा. इथे समोसे मिळणार आहेत ना, म्हणून स्टेशनला काय नाश्ता करून नाही आलो. तू पण आम्हाला माहिती होतं इथं समोसे भेटणार खायला, म्हणून आलो आलो खाता. आता रेटून करूया, त्यानुसार आपल्या सगळ्यांना सुद्धा समजेल. तिसरा नंबर
बाबाचं आणि काकाचं भांडण झालंय. घरात काय नाही, काय देऊ माझ्या बाबा? जर शेताची वाटणी तू जमत नसेल ना तर राहू दे शेत पडून. कुणी त्याच्यात पाऊल ठेवायचं नाही. मात्र काय तेवढी शेताची खाण नाही, राहू दे शेत पडून. पण आजपासून तू पण वेगळा, मी पण वेगळा. तुझी होती ना? काय माहिती एवढं माहिती बाबांनो, तुम्हाला माहिती आहे जशी लक्ष्मणला वाचवण्यासाठी जशी संजीवनी भेटली तशी आमची शेती वाचवण्यासाठी अशी तांत्रिक यंत्रणा भेटली. हो, जिथं आम्हाला 4-5 दिवस लागायचे तिथं आता 1च दिवस लागतो. त्यामुळे आमची अजून शेती टिकली. चला. दुसरा क्रमांक कोकणी सेतू. कोकणी सेतू हे शिक्षणाबरोबर शेती जपणं गरजेचं आहे असा प्रभावी विचार त्यांनी रील मधला मांडला. दुसरा क्रमांक कोकण हे ठीक आहे, आपण व्हिडिओ प्ले करूया. आई म्हणे अरे बा तुझ्या काय टिपेला हारबीड तात्या लोक अगं म्हातारे आता काय वर घेऊन जाणार आहेस का ही जमीन? तू गेल्यावर ही सगळी जमीन इस्टेट माझीच आहे ना. आता मला मुंबईत घर घ्यायचं आहे, विकली तर बिघडला कुठं? अरे एकदाचा गाडी. छकुली, ए छकुली, छकुली कुठे दिसत नाही? छकुली. अरे दादाचा आवाज. अगं पण तुझा आता मुंबईला असतो ना, तो इथं कसा येईल? झोपतो. लोकांचं काम एकटा माणूस करू शकतो. अरे खरंच की काय? जर असं असेल तर गावची शेती पुन्हा नव्याने उभारणार असं दिसतंय. तसंच काय तर समज. कसं आहे ना छकुली, या शेतीने आपल्याला खूप काय दिलं. जसे बाबा आपल्याला सोडून गेले, पण किती काय झालं तरी आपण शेती नाही सोडायची. व्हिडिओ शेअर. म्हटलं आणि त्याच्यातनं थोड्या लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहे तर 30 लाख लोकांपर्यंत पोहोचणार. आता माझी पण चिंता मिटलेली आहे. आज या बक्षीस समारंभाला मी उपस्थित होतो म्हटलं मी त्याच्यातल्या 15 लाख लोकांपर्यंत तरी पोहोचतो. मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि सूचना फक्त करतो. पटली तर बघा, शेवटच्या रीलमध्ये आपण असं बघितलं की आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. म्हणजे त्यांचा विषय चांगला आहे, त्यांचं ॲक्टिंग पण चांगली आहे, अतिशय चांगलं त्यांनी प्रेझेंट केलं आहे. पण आपल्या इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्यातल्या कोकणातल्या एकाही शेतकऱ्यांना किती आत्महत्या नाही. कारण आपण सहनशील आहोत. आपल्या सहनशीलतेचा अंत जरी कोणी बघितला तरी कोकणची माती अशी आहे की आपण डिस्टर्ब होत नाही आणि स्वतःला कधी संपवून घेत नाही. कोकणावर जे आक्रमण करतात त्यांना आपण संपवतो ही आपली ख्याती आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की एवढे चांगले कलाकार तुमच्या सोबत आहेत, त्यांना काहीतरी विषय दिला पाहिजे आणि विषय देऊन जर पुढच्या वर्षी तुम्ही स्पर्धा घेतली तर ही कोकणाची स्पर्धा महाराष्ट्राच्या स्तरावर सगळ्यात मोठी स्पर्धा होऊ शकते आणि ती आपण सगळं बघितल्यानंतर फायनली आम्हाला प्राईज मिळालेला आहे. तुम्हाला प्राईज सांगतो, म्हणजे आम्ही टॉप 3 मध्ये नाही आलो पण आम्हाला विशेष पारितोषिक मिळालंय. टॉप 3 नाही रे, टॉप 3. दॅट इज दॅट. इंग्लिश आता मराठी. सेमी इंग्लिशला होता. टॉप 3 बोललोय, सेफ्टी पिन नाही बोललोय. टॉप 3. हां ओके. सो गाईज टॉप 3 मध्ये आम्ही नाही आलो, सो आम्हाला त्याचं काय वाटत नाही. पण आम्हाला एक विशेष पारितोषिक मिळालं आहे. वाटत नाही, वाटतंय एक छोटीशी चूक झाली. ओके, छोटीशी चूक झाली आमच्याकडून. ती हां. चूक काय ते आम्हाला जो हा होता प्रथमेश पवार,
जो रील स्टार आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल प्रथमेश पवार, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची अशीच एक चूक झाली. आणि जे उदय सामंत सर आले होते त्यांनी पण सांगितले एक छोटासा मुद्दा आहे तो, पण तो खूप असं मनाला लागण्यासारखा आहे. तो मुद्दा क्लिअर केला की तो मुद्दा जर तुम्ही नसता घेतला तर तुमचा हा व्हिडिओ टॉप 3मध्ये आला असता. आणि मेन विषय म्हणजे टॉप 3मध्ये नाही आला ते आमचं दुर्दैव. आणि आमचा नंबर आला तर टॉप व्ह्यूज आणि शेअर. टॉप व्ह्यूजमध्ये आमचा नंबर आला आहे तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही एवढं प्रेम केलात, भरभरून प्रतिसाद दिलात रील्सला. आणि ओमकार ॲग्रोचं धन्यवाद की आमच्यासाठी या आमच्यासारख्या कंपनीसाठी. तर ओमकार ॲग्रोचं धन्यवाद की आमच्यासारख्या क्रिएटर लोकांना तुम्ही एक छोटीशी संधी दिला, एक प्लॅटफॉर्म दिलात आम्हाला. म्हणजे आमच्यातलं कलाकार आणि आमच्यातला जो लेखक आहे तो जागा झाला आहे. त्याच्यापुढे आम्ही अजून उत्साहाने काम करू. तो कुठले रील स्पर्धा असेल किंवा आमचे कुठले विचार मांडायचे असतील जे रील थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ते आम्ही पोचवू. आणि बाकी विषय आहे पण खरंच खूप भारी वाटलं की अंकुश आज आपण आपल्या लेवलच्या म्हणजे नाही असं लेवल नाही म्हणता येणार, पण आपल्या एजच्या किंवा ह्याच्या एजच्या म्हणजे आपले जेवढे कंटेंट क्रिएटर आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण रील करत होतो, कॉम्पिटिशनमध्ये उतरत होतो. तर आज खरंच खूप मस्त वाटतंय. अख्ख्या 2 जिल्ह्यामधून स्पर्धक आलेले मोठे मोठे कंटेंट क्रिएटर होते, आमच्यापेक्षा त्यांचे फॉलोअर्स जास्त होते. तर त्यांच्यासोबत आम्ही कॉम्पिटिशन दिली त्यांना. आणि भले आम्ही टॉप 3मध्ये नाही आलो, पण आम्हाला त्या एवढ्या कंटेंट क्रिएटरमधून आम्हाला एक विशेष पारितोषिक मिळालं, ते म्हणजे टॉप व्ह्यूज आणि शेअरचं. सो सर्वात जास्त व्ह्यूज, लाईक अँड शेअर असं हे पारितोषिक मिळवतं. सो ते आम्हाला मिळालं आहे. आणि नक्कीच मी सिद्धूचे पण अभिनंदन करतो. सिद्धूला आपल्या खेडचा भाव आहे, मी तुम्हाला मगाशीच बोललो. भावाचा 2nd नंबर आला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन सिद्धू भावा. असंच पुढे झालाय, मागे काय नाही, असंच सपोर्ट करत राहा, असंच पुढे जात राहा. खेडचं नाव जेव्हा कॉम्पिटिशन म्हणजे जेव्हा पारितोषिक अनाऊन्स करत होते 3rd नंबर झालं आणि जेव्हा 2nd नंबरसाठी अनाऊन्समेंट केलं तेव्हा भावाची रिएक्शन अशी होती की मी कसं काय, अशी रिएक्शन होती भावाची. अक्षरशः भावाच्या डोळ्यातनं पाणी आलं, पण ते रडण्याचे पाणी नव्हते, ते होते ते आनंद अश्रू होते. पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचा पण असता नंबर 12ची चूक केली भावाने जराशी. हा. नाही तर आपल्या भावाचा फिक्स होता नंबर, भावाचा फिक्स होता नंबर. बहुतेक टँक भेटला. तर कॉंग्रॅच्युलेशन सिद्धू. असं काम करत राहा. आमचं काय लागलं तर आपण आणि इन फ्युचर आपण रील करू सोबत. आपले भाव आहेत, आपला विजय सगळ्यांचा विजय आहे. मस्त, थँक्यू. हे काय अंकुश आहे, सगळे खेळचा आहे. बघतोस आत्ताच रील बघ. पुढे ब्लॉग वगैरे बघतोस. थँक्यू. काय आवडतात ना कॉल तुझ्या एक तुझ्या कॉल साठी बघतो बस. थँक्यू. ब्लॉग मध्ये दिसले तर भावा तू असं भावाला खर्च करायला लागले नाही. आता तू आमचे ब्लॉग बघत होतास, आता पुढचा ब्लॉग तू तुझ्या ह्याच्यात बघशील. कुठे राहतोस? इथे रत्नागिरी. ओके तुम्ही चिपळूण. येऊ बाकी येऊ. चालेल. सावकाश सगळ्यांनी सावकाश. धन्यवाद. ब्लॉग बघत राहा, सपोर्ट करत राहा भाव. चल अजून काय कमवायचं बाकी राहिलं? अजून काय आयुष्यात चालतं. माणसं कमवा, माणसं. चालता फिरता फॅन्स लोक भेटतात, आपला परिवार भेटतोय, त्यापेक्षा अजून काय पाहिजे. हा बघा का वाटलं तू जीवनाला, तुला भात भेटला नाही. कधी जाईन असं वाटतं. जाऊया. हे बाबा आज लय खुश आहे. का रे? कारण प्रथमेश दादाने आम्हाला सांगितलं की आमच्या काय काय बारीक चुका आहेत. अशा मोठ्या रील स्टारकडनं आम्हाला जेव्हा मोटिवेशन मिळतं तेव्हा एक वेगळीच फिलिंग येते. बरोबर ना. मग त्याने सांगितलं की तुम्ही अशी चूक नका करू. मग त्याच्यावरनं हे माझं आजचा म्हणजे मी इंस्टाग्रामला प्रवास करतोय तर मला 1 महिना झाला. पण 1 महिन्यात मी कॉम्पिटिशनला उतरलो, जेणेकरून मला ते समजलं की कशा काय काय असतात. मला पण असं पुढे यांच्यामुळे चान्स मिळणार आहे, त्याला एक असा अभिमान वाटतो मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या रील्स कंटेंट क्रिएटरना आम्ही फक्त मोबाईलवरती बघायचो, आज त्यांना रीलमध्ये भेटलो. आणि खूप छान होते व्यक्ती, सगळे हसत खेळत एक नंबर. मला मला वाटलं नाही की आपण त्यांना फर्स्ट टाइम भेटतोय. बाकी विषय फ्रेंडली होते, फ्रेंडली. बाकी विषय बांधिलकीचा भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले नक्कीच मोठ्या करा. आणि आपले लवकरच 50K करायचे आहेत. तुमचं एक क्लिक
आणि एक सबस्क्रायबर माझं मोटिवेशन वाढू शकतं. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठे करा. बाय.